नमस्कार मैत्रिणींनो, रंजना किचनमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे। आज आपल्याला पाहायची आहे शेवग्याच्या शेंगापासून रेसिपी। शेवग्याच्या शेंगा म्हणजे औषधी रूपी सुद्धा खाऊ शकता, कारण त्याच्यामध्ये भरपूर प्रमाणात कॅल्शियम, फायबर आणि प्रोटीन। त्याकरता आपल्याला शेंगा कोणत्या ना कोणत्या रूपात आपण खाल्ल्या पाहिजे। पण मी बनवणार आहे काय ते व्हिडिओ संपूर्ण पहा। शेवग्याच्या शेंगा 5-6 घेतलेल्या आहेत, त्या छान सोलून घ्यायच्या। थोडंसं वरचे साल असते ती काढून घ्यायची। कशी काढायची ती नक्की पहा तुम्ही। आता ही शेवग्याच्या शेंगाचं हे सगळ्यांनाच माहिती असतं, पण साल काढून घेतल्या का शिजायलाही पटकन शिजल्या जातात। अशी ही बहुगुणी शेवग्याची शेंग नक्कीच करून पहा आणि रंजना किचनला लाईक करा, शेअर करा, कमेंट करायला विसरू नका आणि सबस्क्राईब करा। शेवग्याच्या शेंगांमध्ये रक्त शुद्धीकरण करण्याचं काम भारीच करतं। कोलेस्ट्रॉल आणि डायबिटीसवाल्यांसाठी सुद्धा हे शेवग्याच्या शेंगा तेवढ्याच उपयोगी पडतात। आपली हाडंसुद्धा मजबूत करायला शेवग्याच्या शेंगांची मदत होते। आता शेवग्याच्या शेंगांचे तुकडे करून घेतलेले आहेत आणि 2 बटाटेसुद्धा घ्यायचे आहेत। पाणी घालून स्वच्छ धुवायचे आहेत। धुवून घेतलेले बटाटेसुद्धा आपल्याला कापून घ्यायचे आहेत सालीसकट। मोठे मोठे कापायचे आहे, बारीक कापायचे नाही। एका बटाट्याचे 3 तुकडे करून घ्यायचे आहेत व्यवस्थित, म्हणजे बटाट्याचा गाळ होत नाही। तसेचे तसे अख्खे मस्त शेवगा बटाटा आपल्याला करायचा आहे। स्वच्छ धुवून घ्यायचे आहे आणि आपल्याला छोटी कुकर आहे त्याच्यामध्ये 1 शिट्टी करून घ्यायची आहे। हे पहा, कारण थोड्या जाड शेंगा आहेत, त्या शिजायला थोडा वेळ लागतो, म्हणून 1 शिट्टी करून घेतली का झटपट होतात। पण जास्त शिट्ट्या घ्यायच्या नाही, फक्त 1च घ्यायची, नाहीतर आपल्या शेंगा त्याचा एकदम नरम पडतील आणि सुटल्या जातील। आता त्यामध्ये थोडंसं पाणी घातलेलं आहे, जास्त घालायचं नाही, थोडं 1-2 घोटच घालायचं आहे। शेंगा वाफळून घ्यायच्या आहेत, त्याकरता मीठ घालायचं आहे, थोडीशी हळद घालायची आहे आणि वरखाली करून सगळीकडे लागेल असं आपण कुकरमध्ये घालून घेतलेलं आहे। आता झाकण लावून 1 शिट्टी करून घ्यायची आहे। शेवग्याच्या शेंगा म्हटलं का मुलांना कंटाळा येतो खायला, पण असं काही बनवलं का ते सुद्धा मजेत खातील। आता त्यासाठी घेतलेले आहे 2 मोठे कांदे, लसणाचे 2 कांड्या, आल्याचा तुकडा, 2 टॅमॅटो आणि खोबरंही घेतलेलं आहे सुकं। कोथिंबीरही घ्यायची आहे भरपूर सारी। आता आपल्याला एक लोखंडी पॅन ठेवलेला आहे। लोखंडाच्या पॅनमध्ये नक्की मैत्रिणींनो काही ना काही रोज काहीतरी करून खात जा, म्हणजे आपल्या शरीरासाठी छान लोह मिळतं। कारण आपण आता नॉनस्टिकची वापरतो भांडी, किंवा ॲल्युमिनियमची वापरतो, स्टीलची वापरतो, त्याकरिता असं लोखंडाचं पॅन एक नक्कीच किचनमध्ये ठेवत जा। आता खोबरं मी घालून घेतलेलं आहे आणि भाजून घ्यायचं आहे। हे सुक्कं खोबरं असल्यामुळे भाजायला वेळही लागत नाही आणि थोडंसं तेल घालायचं आहे, म्हणजे खरपूस भाजलं जातं। आता भाजल्यानंतर काढून घ्यायचं आहे आणि थंड करून घ्यायचं आहे। काढून घेतल्यानंतर आपण जे मोठे 2 कांदे होते ते कापून घेतलेले, त्यांनासुद्धा भाजून घ्यायचं आहे खरपूस कलर बदलस तोपर्यंत। मैत्रिणींनो, आपल्याला करायचे आहे शेवगा बटाटा भाजी। तुम्ही ते कधी केले का? नसली केली तर नक्कीच करून पहा, कारण शेवगा आपल्या शरीरासाठी खूप असा उपयोगी पदार्थ आहे। ते कॅन्सर पेशंट किंवा ज्याला ताकद नसले, हड्डी मजबूत करण्यासाठी सुद्धा छान हा पदार्थ आहे। त्याचं सूप करून प्या, पराठे करून खा, मुलं जर खात नसतील भाजी तर। आता आपला कांदासुद्धा झालेला आहे लाल, त्यामध्ये आपण टॅमॅटोसुद्धा कापून घालायचे आहेत भाजायला। टॅमॅटो का घातलेत भाजायला मैत्रिणींनो? म्हणजे आपला मसाल्याची ग्रेव्ही करायची आहे,
तर ग्रेव्ही छान चटकदार होते टॅमॅटो भाजल्याने. कच्चा टॅमॅटो घातला तर ग्रेव्ही पचपचीत होते. आता एक कढई घ्यायची आहे, त्याच्यात 2 चमचे तेल घालायचं आहे आणि जिरी मोहरीची फोडणी द्यायची आहे. कढीपत्तासुद्धा त्याच्यात घाला. आणि मैत्रिणी, तुम्ही कढीपत्ता घातला पण तो टाकून देऊन जाऊ नका. तो सुद्धा आपल्या शरीरासाठी तेवढाच उपयोगी असल्यामुळे कढीपत्तासुद्धा खाला तर चांगलाच आहे. आता आपण ग्रेव्ही करून घेतलेली आहे ती तेलामध्ये छान घोळवून घ्यायची आहे जोपर्यंत तेल सुटत नाही. त्यासाठी आपल्याला व्यवस्थित हलवून झाकण ठेवून घ्यायचं आहे. आता मसाले घालून घ्यायचे आधी पहा. घरगुती मसाला आहे, हळद आहे आणि थोडंसं लाल तिखटही घातलेलं आहे आणि गरम मसाला. हे मसाले घातल्यानंतर व्यवस्थित आपल्याला ग्रेव्हीमध्ये परतून घ्यायचे आहे. आणि हे पहा, ग्रेव्ही आपली शिजायला लागलेली आहे. आणि आता झाकण थोडं ठेवून घेतलं का छान तेलही सोडेल. त्याआधी आपल्याला घालायचं आहे पाणी. मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण ग्रेव्ही करून घेतलेली आहे, त्याचं पाणी विसळून घालायचं आणि मीठ चवीनुसार घालायचं आहे. चवीनुसार मीठ घालायचं आहे आपल्या मसाल्याच्या अंदाजाने. आता हे पाणी घातल्यानंतर झाकण ठेवून द्या मैत्रिणींनो. आणि खळखळून उकळी आल्यानंतर आपली ग्रेव्ही छान थिक होते आणि तेलही सुटतं ग्रेव्हीला. हे पहा, छान खळखळून उकळी आलेली आहे आणि मसाले भारीच झालेले आहेत, घोळलेले आहेत सगळे ग्रेव्हीमध्ये. आता आपण शेंगा बटाटा शिजून घेतला होता कुकरमध्ये, तो सुद्धा आपण ओतून घ्यायचा आहे. आणि त्याच्यामध्ये पाणी होतं ते सुद्धा घालून घ्यायचं, म्हणजे त्या पाण्यामध्ये आपल्या शेंगांचं सगळं रसकस उतरलेलं आहे ते टाकून द्यायचं नाही. पाण्यासकट आपल्याला शेंगा बटाटा ओतून घ्यायचा आहे ग्रेव्हीमध्ये. आता परत एकदा आपल्याला खळखळून उकळी घ्यायची आहे, म्हणजे तरी वरती येईल तोपर्यंत उकळी घ्यायची आहे. कारण आपला शेवगा बटाटा शिजलेला आहे, त्यामुळे पटकन ही भाजी होते. 10 मिनिटाच्या आतच होते मैत्रिणींनो. ग्रेव्ही तुम्हाला कशी थिक हवे त्याप्रमाणे तुम्ही उकळी घ्या आणि थोडासा रस्सा जेवढा पाहिजे तेवढा ठेवा. आता वरून छान कोथिंबीर घालून घ्यायची आहे, हिरवीगार. कोथिंबीरीने सुद्धा तेवढेच चव येते. आपण आधी आतमध्ये तर घातलेलीच आहे वाटायला, पण वरून घातली का दिसायलाही सुंदर दिसते. आपली ग्रेव्हीची भाजी झालेली आहे आणि तरीही सुटलेली आहे, याचा अर्थ आपली भाजी तयार झालेली आहे. नक्की करून पहा आणि रंजना किचनला लाईक करा, शेअर करा, कमेंट करायला विसरू नका, सबस्क्राईब करा. तुम्ही माझे व्हिडिओ कुठून पाहता, तुम्हाला माझे व्हिडिओ आवडतात का? आवडलं तर नक्कीच कमेंटमध्ये मला सांगा. ह्याच्यामध्ये काही बदल करायचा असला तरीसुद्धा सांगू शकता. हे आपलं घरचंच चॅनल आहे, त्याप्रमाणे मला तुम्ही नक्की कमेंट करून सांगू शकता. बाय मैत्रिणो, भेटूया आता अशाच नवनवीन रेसिपीमध्ये. तोपर्यंत रस्सा शेवगा. बाय बाय.